होय ग. ऐ काय तोंड लटकावून बसली ग सकाळ सकाळ? रिचार्ज सप्लाय माझा. हा रिचार्ज सप्लाय. रिचार्ज संपलाय? मग आता काय जग बुडणार का काय? तसं का बोलायला लागलाय? मी काय बोलले आता? मग रिचार्ज संपलाय एवढं काय मोठं आबाळ कोसळून झाले असं माझा बसलीस तोंड लटकावून? वायफाय वापरत बसलाय सारखं रेंज येत नाही स्वतःच्या फोनला. मला बघायचं म्हणलं की लगेच रिचार्ज सप्लाय. माझं किती कामच वाजले सकाळ असते. सकाळ? मी सकाळपासून तुझं काय डाटा एवढा सकाळ सकाळ डाटा संपवलाय अजून मी नाही, 9 तुम्ही संपवलाय. मी कधी घेतलं तुझं नेट? पिक्चर बघत बसलो होतं वायफाय चालू करून. तोंड डोक्यावर पडलीस का काय तू? हा काय नकर पडले? बरं मी काय म्हणतो तुला मस्त बसलीस एवढं वेळ आता मी काय म्हणतोय घरातली कामं करायची नाही तुला सकाळ आता सकाळ? दम आहे का नाही असलं थंडीचं माणसाला उठू वाटत ना. मी सकाळी आवरून पोरांचा डबा बिबा करून दिलाय. जरा 5 मिनिटं बसू दे की. करते की मीच करते ना. आणि कोण येते का दुसरं करायला घरात? स्वतःच तर काय हल करायला काय मदत नाही. मित्रांनो मी काय म्हणलंय तुम्हाला एक आता एक दोन दिवस तर रिचार्ज संपल्यावर जाऊ द्यायला पाहिजे का नको? हा लगेच रिचार्ज केलं पाहिजे. जणू काय गव्हर्नमेंट जणू काय सरकारी नोकरी आहे लगेच तुला काहीतरी लय मोठं नुकसान होणार आहे. होय मला फोन करायचे असतात. मला बघायचं असतंय. उठ इकडे. काय इकडे? उठ इकडे. मला बसू द्या, थंड वाजायला लागले. उठ इकडे. काय हे काय आहे इथं? काय आहे? मगाशीच मी बघून गेलो. हे काय पसारा सगळा? मग आता सकाळ सकाळ असंच असते की. मग पाटाचं 2 आणि 3 वाजता उठून आवरत बसू का? 9 वाजले तर आता तू आता 9 बघायचं 8:15 वाजलेत काय? 9 वाजा नाहीत अजून. पोरं आता गेलेत मगाशी 7 वाजता. मग कोण आवरणार की? मग करते की कोण? तुम्हाला तुमचं पोटा पाण्याचं केलंय ना. पोटा पाण्याचं काय केलंय तो? तुम्ही जरा इकडे की एक मिनिट हात द्या. इकडे काय इकडे हात घाला. काय हात घाला की. नाही कशाला हात घाला? कळतं की गारपणात हात कशाला हात घातल्यावर घाला? कसं जीव होतंय ते. थंडीच्या नावाखाली सगळंच चालतंय तुझं. काय थंडीच्या नावाखाली चालतंय? नुसतं काय करायला झालं सकाळ सकाळी थंडी वाजते पाणी गार आहे हे गार आहे ते गार आहे. स्वतःला कोण बसता आवरायची? उठता सगळं खायला लागतंय गरम गरम. मी काय म्हणतो एवढं सगळं काम सोडून तुला मोबाईलच्या रिचार्जच पडलंय? मग आता मी म्हणलं चला आवरलं थोडं वेळ बसूया म्हणलं तर सगळा मोबाईलचा रिचार्ज डाटा संपून ठेवलाय माझा. मी संपवलाय डाटा. मग कोण काय आहे काय काय संपवायला? नको ते आरोप लावा लागले मग माझ्यावरती. घरात कोण आहे संपवायला म्हणते मी. कोण आहे संपवलं म्हणजे तूच बघत बसलीस की रील मस्त इथं डोक्यात कधी मी जर फोन आतमध्ये घेतलाय सगळं पूर्ण डाटा संपलो का मेसेज पण आलाय तुमचा डाटा इज ओव्हर म्हणून. निवांत तास झालं रील बघत बसल्या होय, तास झालं. पोटा पाण्याचं आता बघायचं नाही अंघोळ करून आले घरातली मी. कामं आवरायची नाही काय नाही आणि मला इथं शिकवा लागले ज्ञान. तुम्ही ना उगाच फालतूचं माझ्या सगळं विनाकारण कारण असताना भांडण काढू नका बरं. जेवढ्या बी ताई कमेंट स्वतः करते त्या झाले. त्यांना पण काही ह्या गोष्टी दिसत नाही की बाबा बाई काही काम करते का नाही. मग काय काम करते नाही प्रत्येकाला मलाच माहिती ना. सकाळ सकाळ थंडीमध्ये कसं सगळ्या होतंय ताई ते. मलाच नावं ठेवते की असं बोलतो आणि तसं बोलतो बरोबर आहे बाई. की मग काय चुकीचं आहे? तुम्हाला काय वेळ काय कळते का नाही माणसाची? एक तर सकाळचं कसलं गारटं सुटलंय धुकं पडलंय बाहेर थंडी वाजायला त्यातनं पण उठून मी पोरांचं आवरून दिलं. तुमचा नाश्ता चहा सगळा झाला. 5 मिनिटं बसलेला की आला नवरा लगेच माझ्या डोक्यात. घरी त्यात माझा आईला मोबाईल फोन रिचार्ज कर संपवलाय. बरं ही कारण सांग बरं आईला तुझ्या ही अशी कारण आहेत म्हणून थंडी. आई वडिलांना मध्ये आणायचं नाही काय? मग तुमचं पण आई बाप आणेन मध्ये काय? विनाकारण माझ्या आईला मध्ये आणायचं नाही. मला उलट बोलते मला उलट बोलते. तुमच्या पण आई बापाला आणायला 2 मिनिटं लागणार नाही मला. बघा बघा ही कशी तोंड चालते कशी तोंड चालते कशी तोंड चालते कशी तोंड चालते कशी कशी तोंड चालते. जरा काय बोलायला नको. रिचार्ज संपलंय रिचार्ज 1 तास सुद्धा जाऊ द्यायचं ना लगेच रिचार्ज करायचं आणि ती बी 2 GB पाहिजे दिवसाला 2 GB डाटा. तुम्ही संपवलाय माझा रिचार्ज. तुम्ही संपवलाय सकाळी तास असं खिडकीत होता असं मोबाईल. माझं हाय की रिचार्ज मला मी काय संपवतो मी तर तुमच्या वापरत मोबाईल नाही. रेंजच येत नाही तर माझा फोन मध्ये वायफाय चालू करून बघत बसताय. काय नाही नाटकं निसते ह्याची तुझी माझ्या नावावर बिल फाडा लागले स्वतः डाटा वापरून होय, सकाळ होय, सकाळी रील होय, वापरून. होय. बरोबर बोलले बघा बरोबर बोलले. काय उठ किचन मध्ये ओ सगळं आवरले मी माझ्या मागे लागू नका. उठ काम मी करते. उठतच नसते. का उठत नाही? निघा. बरं आहे की चांगलं आहे की. चोरची चोर वरनं शिरजोर. असंच आहे राहू दे. मला मला घरातले सगळं काम धंदा सोडून निवांत बसले इथं रील बघत आणि विचारायला गेल्यावर म्हणते डाटा संपलाय रिचार्ज करा लवकर. रिचार्ज करा तर म्हणलेच नाही मी स्वतःच्या मनानेच उठवायला लागले. मी एवढंच म्हणलं फक्त माझा डाटा संपवा. तोंड रुसून बसलीच कशाला कळत नाही का माणसाला? असू दे की माझे मला कळते काय करायचं आता. निघा तुम्ही. काय करते रिचार्जच करत नाही मी आठवडाभर आता. आठवडाभर रिचार्ज करत नाही आठवडाभर रिचार्जच करत नाही. बघू काय होते का आबळ कोसळते का बघू काय होते. काय रोड डोक्याला ताप आहे ना वर्ण म्हणते. बोल की आता ऐ बोल की. फालतू लोकांशी बोलत नाही मी. कोण
सांगितलं कोण काय म्हणायची गरज आहे ज्याची त्याला नीट सलाह बोल. होते इज्जतीत बोल. नीट फालतू इज्जतीत लोकांना फालतू लोकांशी मी बोलत नीट नाही, इज्जतीत सकाळ बोलायचं. सकाळ माझा मूड खराब नाही करायचं. नीट इज्जतीत बोलायचं. काय नाही इज्जत बिज्जत. आपल्याला चांगलं शिकवलेलं आहे आई वडिलांनी, तसं तुम्हाला नीट कोणी बोलायचं. शिकवलं? तुम्हाला कसं शिकवले मला मग बायकोसमोर मी उठून भांडणं मग करायची? ही तुझी सकाळची नाटकं कोण स्वतःच झालंय ना हं? स्वतःच गडगड भरलंय ना खाऊन पिऊन सगळं काय आवरलंय ना एक कॉफी पिले फक्त मी. हा काय ना खोटं बोलायला कॅमेरा चालू आहे मस्त 2 प्लेट पोहे ताणून खाल्ल्यात आणि मला सांगायला लागले काय नको सांगू. आणि ते बिस्किट खायला लागलेस वय. हं? माझा आहे का ती बिस्किट पोरगीनं सकाळी नाही चवून ठेवले तिथं. उठ आपलं नीट गोडी सांगतोय सकाळ ग बसावं मला बसू द्या थंड वाजायला लागले आपल्या घरातली तरी. कामं करायची नीट व्यवस्थित, चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं. मला रोज रोज आहे ना किरकिर करायला भाग पाड नको काय. उठावं आपल्या शाण्यानी नीट आवरावरी करावी सगळी जा कामं की आवरा आवरा. तुम्ही. एवढं वाटायला लागले ना आवरायचं मग माझ्या हिने मला इकडे दलिंदर. उठलं सुटलं नुसतं हात उगारताय माझ्यावर उठलो खुर्ची. केसच करेन तुमची. चल जा कर्ज हा पळ. पळते की केस बीची कळलं धमकी मग. मला द्यायचं नाही. बाया दाराला आले ना मग कळलं. आमचा जन्म गेलाय ती केस मध्ये. चालेल निघा. कोर्ट कचेरी केसची आपल्याला धमकी द्यायची नाही. हो हो आवरायचं नीट. उठा. हो इज्जतीत सांगावलंय, इज्जतीत हो. ऐकायचं.